सावधान आयुष्य खात काळे आयुष्य खात काळे सावधान आयुष्य खात काळे आयुष्य खात काळे सावधान आयुष्य खात काळे खातो काळ सावधान तर या शरीराचा मोहमायाचा बंधन सोडून टाका कारण हा शरीराचा गावघर आहे हा याचा कामी पडत नाही मेल्यावर तर मग तुम्हा आम्हाला संग देणारा साथ देणारा कोणी येणार आहे का नाही संत म्हणतो देह हा काळाचा धन कुबेराचा नाही येथे मानवाचा काय आहे येथे आमचा तुमचा काहीच धरलं नाही कारण आम्ही त्या ठिकाणातून काही आणलं नाही तर नेणार सुद्धा नाही म्हणून संत म्हणतात की बाबा रे येणारा पाहुणा आहे त्याची ओळखी करा तोच तुमचा असली धन संपत्ती नसली धरोवर तुमची तेच खरी संपत्ती म्हणजे तो पाहुणा खरी संपत्ती म्हणजे तो देवाचा प्रकाश त्या संपत्तीला ज्याने ओळखलं त्याच्याकडे कधी धनाची कमी होणार नाही ज्ञानाची कमी होणार नाही त्याच्याकडे परमार्थाची कमी होणार नाही आणि जिवंतपणामध्ये अमरत्वाला प्राप्त होईल तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे म्हणून तर तुकाराम महाराज देह धरून वैकुंठाला गेले ना काय म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा आमच्या राम राम जेव्हा तुकाराम महाराजांसाठी देवाचा गरुड आला आणि तुकाराम महाराजाला म्हणू लागला म्हणे बाबाजी तुम्हाला देवानं बोलवलं चला म्हणे लवकर त्या शरीराला घेऊन तुकाराम महाराज त्या गुरुडावर बसला आणि वैकुंठाला गेला आमचा तुमचा घर आहे त्या ब्रह्मपुरी मध्ये भगवंताचा जवळ कुठं आमचा देश आहे त्या ब्रह्मपुरीला आम्ही तुम्ही त्या ब्रह्मपुरातून पाहुणे आलेले आहोत म्हणून संत तुकाराम महाराज बसून आपल्या परधामाला निज धामाला निघून गेला देहाला घेऊन मग विचार करा या संसारामध्ये देह धरून कोणी जाते पण का गेला तुकाराम महाराज देहाला घेऊन कारण त्यांनी तशी प्राप्ती केली देवाची भक्ती केली या सत्य स्वरूपाला त्या प्रकाशाला ओळखलं म्हणून जिवंतपणामध्येच तुकाराम महाराजाला स्वर्गाची प्राप्ती झाली मोक्ष पदाची प्राप्ती झाली तर आम्ही तुम्ही सगळे त्या ठिकाणातून आले आहोत एवढंच नाही तर शिवराम भाऊ सुद्धा त्या परम तत्वाचा मधातून त्यांच्या ठिकाणातून त्या वैकुंठातून आलेला पाहुणा होता आणि आज या ठिकाणाला सोडून आपल्या परम धामाला त्या वैकुंठाला निज निवासाला गेलेला आहे म्हणून संतानं म्हटलंय आला तो पाहुणा गेला आपल्या गावा आणि त्याचा राम राम आता घ्यावा मग विना रामनामाशिवाय आपण त्या ठिकाणामध्ये जाऊ शकत नाही इकडं मधामध्येच आपल्याला अडचणी तयार होते कारण आमच्या कर्माच्या अनुसार आमचे तुमचे कर्म जरी चांगले असले तर देवाजवळ आमची हाजरी लागल ना त्याच्या पायाशी आम्ही तुम्ही राहिला नाहीतर दुसऱ्या वडीला महाराज म्हणतो झाले बोलवले म्हणून यम चालून आले आणि म्हणून या गेले भेटावया आजवर पाहुणा होता गा सुखात आणि पडला दुखात यमाहात मग तुम्हाला देवाचे दूध पाहिजे का यमाचे दूध विचार करा यमाचे दूध पाहिजे का देवाचे दूध पाहिजे
देवाचे जरी दूत आले तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती नाही, मोक्ष पदाची प्राप्ती होईल, वैकुंठाची प्राप्ती. आणि नरकाच्या जरी वासी व्हायचा असेल तर तुमच्यासाठी ते यमाचे दूत आल्या वाचून राहणार नाही. का म्हणून? कारण संत म्हणतो जैसा कर्म करोगे वैसा फल मिलेगा. कर्माचा अनुसार तिथं भाग्याचा लेखाजोखा, कर्माचा लेखाजोखा होत असतो. पाप पुण्य दो बीज है, अरे कर्म परी आधार. म्हणजे पाप आणि पुण्य हे दोन बीज आहेत. ज्या बीजाला आम्ही पेरणी करू त्याच बीजाचा फळ होईल. पुण्याची पेरणी करा, पुण्यच पुण्य पदरी येतील. आणि पापाची जरी पेरणी केल्या तर पाप तुमच्या गाठोड्यामध्ये समाविष्ट झाल्या वाचून राहणार नाही. आणि तोच गाठोडा घेऊन आपल्याला तिथं जाणार आहे. हे संपत्ती नेणार आहे का तुम्ही? तुमचे मुलं बाळ हा 3.5 हाताचा शरीर काहीच मिळणार नाही. फक्त तुमचे कर्म तुमच्या सोबत जाणार आहे. आणि त्या कर्माच्या अनुसार आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो नाही का? म्हणून जरी पाप कर्म केल्या तर तुम्हाला त्या यमाचा यातना झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतो झाले बोलवणे यम चालून आले, म्हणून या गेले भेटावई. निमंत्रण पत्रिका हातात आला का या देहाला सोडून आपल्याला त्या यमाचा द्वारावरी जावा लागतो. या पृथ्वी तळावरून 86,000 उंच त्या यमाचा यमपुरी आणि त्याचा वरती स्वर्ग लोक आणि स्वर्ग लोकांचा वरती वैकुंठ लोक आहे. मग ह्या तिन्ही लोकांना पार करावा लागला. आणि जरी मधातच पहिल्याच पायरीवर अटकल्या राहिल्या तर मग तुम्हाला कोणी नेणार आहे का ते? म्हणून संत म्हणतात अगं अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करवील. अनेक यातना यम करवील, अनेक यातना यम करवील. कोण सोडवेल तेथे तुला. संत म्हणतो कर्माचा आधार तिथं पुण्याचा पापाचा लेखाजोखा होतो. आणि जरी तुमचे पुण्यफल प्राप्त झाले असतील तर तुम्हाला यातना होऊ शकत नाही. आणि पाप जरी जास्त झालं तर तुम्हाला यातना झाल्या वाचून राहणार नाही. कारण प्रमाण आहे देवाचा. संसाराचा धंदा जन्मभरी केला आणि मुख्य नाही याला राम नाम. या संसारामध्ये तुम्ही जन्मभरी कर्म करा, पण एक तरी वेळा भगवंताचं नाव आपल्या मुखाशी जोडून ठेवा. कारण तो राम नामाचा आहे, आम्हाला पार लावणार. या जीवनामध्ये काहीच धरला नाही. या मायाच्या संसारामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. केवळ भगवत प्राप्तीसाठी आमचा तुमचा जन्म